मॅच नंबर 4 शेवटच्या अंतिम ग्रुपमध्ये आपण आहोत. या शेवटच्या अंतिम ग्रुपमधून पहिला संघ ज्या संघाने बाजी मारली होती त्या संघाचं नाव होतं होमटन आई एकविरा नारंगी. चला मॅच नंबर 4 JKCC सिनियर आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम कांगारू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. राकेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये भागेश आणि करण रेडी आहेत. पहिलं षटक पाहूया. पहिला बॉल, पहिलाच बॉल कडक स्ट्रोक होता, ताकद भरपूर लावली होती आणि पहिल्याच बॉलवर सहज सोप्या रीतीने एक कंप्लीट झाले. एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. एक धाबाचा फलकावर JKCC सिनियर आणि त्यांच्या अगेन्स्ट कांगारू मुकामपाडा. समोर डाऊन टू ग्राउंड, चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. 4 धाबा. कडक वेट अँड वॉच. भरपूर वेळ होता आणि बरोबर डाऊन टू ग्राउंडला आपटा खेळत असताना 4 धाबा आल्यात. 5 धाबा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. हलक्या हाताने सन्मान दिला. हेमंत चेंडू खाली येत आहेत तोपर्यंत सहज सोप्या रीतीने पुन्हा एकदा. यावेळी मात्र सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धाबा धावफलकावर. 6-0. ऑन साइडला फट्टा खेळाय हवेत. चेंडू गेलाय डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. भागेश बाद. पहिला धक्का टीम कांगारू संघाला गॉन. डांकटूचे खूप चांगलं गीत. सध्याच्या घडीला ते कहाणी सुरू आहे. 6-1. हलक्याचा ऑन साइडला सन्मान दिला. दीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. शेवटचा बॉल पाहणार आहोत. खूप चांगलं कमबॅक चौकारानंतर राकेश यांनी मैदानाच्या आतमध्ये केलंय. हलक्यातनं सन्मान दिलाय. सहज सोप्या सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8-1. टीम कांगारू संघ JKCC सिनियर या संघासमोर. डीजेला ऐकून लगेच बोलणार. संदीप सांडी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. सँडी आल्यात. संदीप सँडी. 8-1. पहिल्या षटकामध्ये आपण सिंगल पाहिली, विकेट पाहिल्या आणि चौकार सुद्धा पाहिले होते. जे पहिल्या षटकामध्ये 8 धावा पाहिल्या होत्या. सँडी आल्यात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर हलक्या हाताने सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. 9 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात. विकेट आले परंतु विकेट नंतर किती विकेटचा इम्पॅक्ट राहणार आहे हे आपण पाहणार आहोत. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय आणि आता पुन्हा एकदा रेडी झाल्यात संदीप. स्ट्राईक एंडला दीप अपकमिंग यंगस्टर. हो खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल. हलक्या हाताने खेळपट्टीवर सन्मान दिलाय. सहज सोपरीतीने सिंगल झाले कंप्लीट. हा दोन्ही संघांसाठी मॅच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इकडून जिंकाल तर तुम्हाला एक अजून संधी मिळणार आहे. तुम्ही पराभूत झाले तर या स्पर्धेबाहेर जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा खेळ करावा लागणार आहे. 11-1 यापर्यंत कहाणी आहे. पुढचा बॉल. ओ बॅटची एज पाठीमागे झेल सुटतोय. भरपूर पाठीमागे उभे होते. भरपूर इतक्या पाठीमागे उभे होते की त्यांच्या जबल पास होऊन चेंडू निघून गेला. यावेळी चेंडू गॅप मधून बरोबर स्ट्रोक, बरोबर टायमिंग, बरोबर गॅप आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. चौकार. 4 धावा.
आई झुल्यावर बैसून झुलली. थँक्यू डिझे, थँक्यू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू. दिगंबर ढिगूच्या हातामध्ये चेंडू आला नाही. सिंगल झाले कंप्लीट. धाबा फलकावरती आहेत 16 आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. डीजेल ऐकून लगेच बोलणार आहोत. झुल्यावर बैसून झुलली आई झुल्यावर बैसून झुलली. थँक्यू. ऑपरेटिंग चेंज. येस, लोकल बॉय प्रवीण पाटील आणि खास आमचे हल्दीचे ऑपरेटर स्पेशल आहेत. हल्दी स्पेशल ऑपरेटर प्रवीण पाटील जॉईन झाल्यात. चला, तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 17 धाबा धावपळ करतेत. धाबा वेगाने येतात, परंतु आता पाहूया सौरभची बॉलिंग कशा प्रकारे असणार आहे. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 18 धाबा धावपळ करतेत. 18/1. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल. सौरभ रेडी आहेत. हलक्या हाताने सन्मान दिलाय. सहज सोप्या रीतीने त्या रनला कंप्लीट. येस, सहज सोप्या रीतीने त्या रनला कंप्लीट केलंय. पहा, दबाव नाहीये. इकडून खूप चांगली सुरुवात झाली. 19 धाबा धावपळ करत. 19/1 विकेट नंतर दबाव नव्हता. सर्वात जमीनची बाजू ठरली होती कांगारू संघासाठी. समोर थोड्याशा अडचणी वाढल्यात कारण धावा वेगाने येतात. आता तिसऱ्या षटकामध्ये या प्रकारचे चेंडू येणं गरजेचं आहे. वा, लेग कटर. आतमध्ये येणारा बॉल थोडा वळण घेतलं होतं. खूप चांगला बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. या प्रकारचे चेंडू धाबा थांबवतील, मोमेंटम थोडासा तुमच्या बाजूने घेतील, परंतु ते सौरभला मैदानाच्या आतमध्ये त्या प्रकारचा खेळ करावा लागणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फेकी झाले. डायरेक्ट हिट झाला असतं तर चित्र बघण्यासारखं असतं. भरपूर गोष्टी पाहण्यासारख्या असत्या. जवळपासून चेंडू निघून गेला होता. सिंगल वन्स अगेन पुन्हा एकदा कंप्लीट झाले. ऑन साईडला खूप चांगली फिल्डिंग. पुन्हा आल्यात सँडीने चेंडूला अडवलंय. तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट. शेवटचा बॉल. कमबॅक स्ट्रॉंग आहे सौरभचा आतापर्यंत. शेवटचा बॉल पाहणार आहोत. 21 रन 21/1. हलक्या हाताने सन्मान दिला. वेगाने आल्यात. सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय 22/1. थँक्यू. चला, दीपक शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये दीपक येत आहेत, नवीन गोलंदाज. पाहूया दीपकचा रोल, दीपकची बॉलिंग कशा प्रकारे राहणार आहे. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर. वाईड बॉल येतोय. 23 धाबा धावपळ करते. कडक स्ट्रोक. काय जबरदस्त फटका. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. चौकार. ऍक्शन रिप्ले. बॅट मधून आवाज. कडक स्ट्रोक. पुढचा बॉल. या बली कडक स्ट्रोक खेळत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. फलंदाज दीप बात खूप चांगली बॅटिंग केली. 27/2. दुसरा धक्का. गॉल. थँक्यू. नयन इतका वेळ तिकडे उभे आहेत. कदाचित तिकडे जॉईन झालं असतं तर बरं झालं असतं. नाही म्हणजे तुम्हाला अजून काहीतरी अनुभव आला असता की विकेट कशा प्रकारे बनले, खेळपट्टी कशा प्रकारे, उद्या मला काय करायचं आहे. येऊ शकता. अजून एक मॅच बाकी आहे, अजून एक इनिंग बाकी आहे. आरामात येऊ शकताल. येस, दुसऱ्या इनिंग मध्ये आमचे साथी समालोचक नेहमीच असतात प्रत्येक स्पर्धेमध्ये, ज्यांचा नयन यांचा आवाज आपण दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकणार आहोत. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. सिंगल झाले कंप्लीट. 28 धाबा धावपळ करतेत. 2 गडी बाद. यापर्यंत कहाणी आहे टीम कांगारू या संघाची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. सागर आल्यात. खूप चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला चौकारानंतर. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट झाले. आता चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 4.
दाबा फलकावरती 29. शेवटचे 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सहज सोप्या रीतीने वन्स अगेन पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. 30 दाबा फलकावरती आहेत. 30 वर 2 आणि आता शेवटचा बॉल. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दिगंबर चेंडू खाली येत आहेत. एक कंप्लीट. येस, एकच कंप्लीट आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपला जिकडे 31 धाबा फलकावरती आहेत. 32चं टार्गेट सेट केलंय टीम कांगारू या संघाने JKCC सिनियर या संघासमोर. चला डीजेला ऐकूया आणि त्यानंतर लगेच बोलूया. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन हाय जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन हाय जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. सर या खरोखर या थोडस ऊर्जा वाढवा, मजा येईल. कारण तुमचा आवाज या स्पर्धेमध्ये आला नाहीये. उद्या करायची संधी मिळो नाही मिळो त्यासाठी या. दुसऱ्या इनिंग साठी आमच्या सोबतीनं नयन सर सुद्धा जोडले जाणार आहेत. त्या अगोदर लगेच टायटल सॉन्ग ऐकून लगेच आपण बोलणार आहोत. पाला सारे जमले क्रिकेट वीर. माझ्या एकविरा आईचा आशीर्वाद हाय नारंगी वाल्यांवर. सारे येतील मैदानात द्या एकमेकांना टक्कर. सारे येतील मैदानात द्या एकमेकांना टक्कर. हॅलो, थँक्यू डीजे. सर्वप्रथम सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, आयोजकांचं, प्रमुख पाहुण्यांचं मी सहर्ष स्वागत करतो NPL सीझन 2 मध्ये, म्हणजेच नारंगी प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. तर मला आता इतकं आमंत्रण दिलं कौस्तुभ सरांनी तर येणं भाग आहे. आणि कसं आहे, आमचं गाव मौजे नारंगीच पडतो, त्यामुळे जर या टुर्नामेंटला हजेरी नाही लावली तर ते आपल्या गावात टुर्नामेंट असून त्या टुर्नामेंटला न जाण्यासारखं होईल. मग अशी अंपायरिंग केली, आता कॉमेंट्री करतो, तर ते जरा नोंद घ्यायची आहे की आम्ही काय काय कामं केलीत ती. आणि चालू असलेला सामना कांगारू मुक्कामपाडा आणि JKCC सिनियर अर्नाळा जुना कोळीवाडा अशा या 2 अर्नाळ्यातील संघांमध्ये सामना आहे हा. आणि यातून जो जिंकेल संघ तो सुद्धा सामना करणार आहे अर्नाळा मेन टीमचा, A टीमचा सामना करणार आहे JKCC अर्नाळा संघाचा. तर हे बॅटल पूर्ण अर्नाळा साईडचं चालू आहे. फक्त एक टीम होती या बॅटलमध्ये ती नारंगीची, आणि ती क्वालिफाय झाली. म्हणजे ते क्वालिफाय होऊन एका बाजूने सेफ झाले. आता तुमचं काय ते तुम्ही बघून घ्या. चला मॅचला झाली सुरुवात. विजय गरजच्या लगातार 3 चौकारला अमर मात्रा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. नयन सर बघा 32 धावांचं टार्गेट आहे. या अगोदर दोन्ही संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झालेत. इकडे तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागणार आहेत तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये जिवंत राहू शकता. इथे एफर्ट्स द्यायची म्हणजे विषयच नाही आहे. या पूर्ण टुर्नामेंटमध्ये तुम्हाला एफर्ट्स द्यायला लागेल, कारण की कुठलीही टीम एंट्री करते ना ती फक्त 1 मॅच किंवा 2 मॅच जिंकण्यासाठी नाही, तर टार्गेट असतं त्यांचं, गोल असतो तो टायटलचा. तर तुम्हाला फायनल गोल आहे टायटल. जर तुम्हाला टायटल जिंकायचं असेल तर तुम्हाला पूर्ण टुर्नामेंट, पूर्ण सिरीज जी आहे ना ही सिरियसली खेळायला लागेल. खूप चांगला उल्लेख केला. मॅचकडे बोलणार आहोत. पुढचा बॉल लगातार 3 चौकारासाठी पारितोषिक लावण्यात आलं. ओ इकडे हातामधून चेंडू सुटलाय. फेकी क्विक आहे. फेकी क्विक चेक केलं जाणार आहे. चेक करतील त्या अगोदर नयन सर आपण चर्चा करणार आहोत या स्पर्धेविषयी. कौस्तुभ सर, इथे तुम्हाला 2 खेळ एकत्र बघायला मिळाले, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल. आता हे व्हॉलीबॉल सारखं पासिंग बॉल सारखा हा बॉल त्यांनी पास केला, दुसऱ्या फिल्डरनी उचलला, थ्रो केला आणि तिसऱ्या फिल्डरनी रनआउटसाठी अटेम्प्ट केलाय. खूप चांगला हवा. आणि यस सिंगल कंप्लीट चेक केलं जाणार आहे. गंभीर सर बोलतात रुको जरा सबर करो. पण कौस्तुभ सर, या सगळ्यामध्ये मी स्पेशली उल्लेख करू इच्छितो तो पंचांचा. गंभीर सर, विवेक सर,
जे ऑलरेडी बिलॉंग करतात नारंगी या गावाला, आणि कालपासून आपण बघतोय की एकदम चोख कामगिरी पार पाडली. असं एकही डिसिजन नाही आहे की ज्या डिसिजनमध्ये आपण बोट उचलू शकतो की हे डिसिजन थोडंसं मला डायसी वाटलं. असा आपल्याला एकही क्षण किंवा एकही इन्सिडन्स आपल्याला बघायला मिळालेला नाही आहे या टुर्नामेंटमध्ये. येस डेफिनेटली कालपासून खूप चांगली कामगिरी केली. एकही डिसिजन असं नाही आहे की ज्यावर कोणालाही चर्चा करण्यास भाग पडलंय. नाही सर, आपण स्पर्धेविषयी सुद्धा येणार आहोत. ज्या प्रकारचं आयोजन केलंय खरोखरच मानावं लागणार आहे. फार मेहनत घेतली. नाही, मगाशी ना अन्यानी जो उल्लेख केला, मी पूर्ण नारंगी गावाचं, नारंगी क्रिकेट क्लबचं, एकविरा क्रिकेट क्लबचं, नारंगी ग्रामस्थांचं कौतुक करू इच्छितो की जो त्यांनी प्रण बांधला होता गेल्या वर्षी. संघ होत नव्हते, बरोबर. संघ 9 होण्यापासून 24 संघांपर्यंत जी मजल आहे, ही मजल अशीच नाही आहे की, तर ती मजल त्यांनी करून दाखवलं आहे की आम्ही करणार, आणि जिद्दीला ते पेटले होते आणि त्यांची जिद्द तुमच्यासमोर दिसते. हे ग्राउंड आपण त्यांचा बिफोर आणि आफ्टरचा व्हिडिओ पण बघितला की पहिल्या ग्राउंड, मी एक दिवस आलो होतो या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करायला. त्यावेळेस आउटफील्ड इतकी चॅलेंजिंग होती ना की सामने होणे नेक्स्ट टू द इम्पॉसिबल होते. पण ते आउटफील्ड खेळण्यायोग्य करणं, विकेटमध्ये मी मगाशी बघितलं दिन्याचा मोठा वाटा दिसला मला. मी दिन्याचा व्हिडिओमध्ये बघितलं दिन्याला, त्याचा पण उल्लेख करणं खूप गरजेचं आहे. कारण की अशी हे जी व्यक्ती आहेत नारंगीमधल्या, जे क्रिकेटला खूप सपोर्ट करतात, आणि अशा लोकांमुळेच क्रिकेट आजपर्यंत जिवंत आहे आणि सगळ्या मुलांना प्रोत्साहन मिळतं. त्या अशा दिन्या, आपले मांगेला सर झाले, अजून ग्रामस्थ. आता मगासपासून बघतोय ग्रामस्थांची उपस्थिती खूप आहे. चेतनला 2 वेळा प्राईज लागली, 1000 रुपये लावले. 1000 रुपये लावण्याला पण गट्स लागतात. 2 बाउंड्री त्यांनी कंटिन्यू मारल्या आणि आपल्या टीमला जिंकून दिलं. आता टीमला जिंकून दिलं, उद्या गर्दी बघायची नारंगीची. खूप चांगला उल्लेख केलाय. विजयच्या लगातार 3 चौकारला प्रसन्न भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मॅचकडे बोलणार आहोत. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केले, हातामध्ये चेंडू आला नाही. सिंगल झाले कंप्लीट. नाही सर, खूप चांगली सुरुवात आहे आतापर्यंत कांगारू मुक्कामपाडा संघाची. 2 सलामीर बॅटर आहेत, 4 चेंडूचा खेळ झाला, 4 वर 4 ही आतापर्यंत कहाणी आहे. नाही, अशीच सुरुवात मगाशी मुक्कामपाडाची पण होती कांगारूची, पण नंतर एक फ्लाइंग स्टार्ट मिळाली त्यांना. डायरेक्ट एक्सलेट केलं, डायरेक्ट गाडी टॉप गिअरमध्ये ऑटो ड्राईव्ह मोडमध्ये टाकली, आणि नंतर मग शेवटच्या 2 षटकांमध्ये तो जो रन रेट होता तो बूस्ट करून डायरेक्ट 32 पर्यंत मजल मारली त्यांनी. ओव्हर पिच चेंडू होता. थोडेसे कुठेतरी गडबड करतायत विजय, कारण की सध्या आम्हाला अशी न्यूज लागली की विजयनी ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये खूप जास्त सिरियस घेतलं त्यांनी ओव्हरआर्म क्रिकेट. त्यामुळे थोडं ओव्हरआर्म आणि अंडरआर्ममध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं, गडबड होते. येस, डीजेला ऐकून लगेच बोलणार आहोत मैदानाच्या दिशेने. नारिंगी गावाच्या पोरांचं प्रफुल्ल आल्यात. प्रफुल्लच्या लगातार 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. प्रसन्न भोईर हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रसन्न भोईरकडून. आता या प्रसन्नाची मानसिकता मला कळायला मार्ग नाही आहे. प्रसन्नाने बॅट्समनवरती पण प्राईज लावलंय, बॉलरवरती पण प्राईज लावलंय. म्हणजे तुम्हाला एक तर कुठल्या तरी एका टीमला सपोर्ट करायचा आहे, पण ह्यांचा सपोर्ट दोन्ही बाजूनी आहे. हैलाच बॉल, वाईट बॉल. पुढचा बॉल प्रफुल्ल रेडी आहेत. स्ट्राईक एंडला हार्दिक. मोठे फटके मारावे लागणार आहेत. या प्रकारचे मोठे फटके चेंडूला अडवले. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. थोडंसं दडपण वाढलंय कारण मोठे ब्लास्ट येत नाही आहेत. 32 धावांचा पाठलाग करतायत, धावा करतायत. 6 वर 0. प्रफुल्ल बद्दल मी मगाशीच तिथे बॅक साईडला उभं राहून बोलत होतो की परफेक्ट टप्पे आहेत. म्हणजे ग्लेन मॅग्रा फेमस होता की तुम्ही 1 रुपयाचा कॉईन जरी ठेवला ना तरी पण तो परफेक्ट त्या 1 रुपयाच्या कॉईनवरतीच टप्पा टाकणार. आणि त्या प्रकारचे टप्पे प्रफुल्लचे आहेत आणि भेदक गोलंदाजी करतायत. आणि पेस पण चांगलाच आहे, टर्न पण शार्प आहे, त्यामुळे खेळणं खूप डिफिकल्ट आहे प्रफुल्लला. येस डेफिनेट. ओ इतक्या वेगाने येस बॅट चेज पाठीमागे पकडलाय. जेल संपलाय. विजयचा खेळ. पहिला धक्का टीम JKCC सिनियर या संघाला गॉन. थँक्यू डीजे. कौस्तुभ सर, तुम्ही जर ॲक्शन रिप्ले बघितला असताच ना तर बॉलरला पण माहिती नव्हतं की एज लागली आहे. स्लाईट एज होती. आणि स्पोर्ट्समन स्पिरिटबद्दल दाद द्यावी लागेल विजय घरत यांची की कुणालाही माहिती नसताना, अपील नसताना आपली बॅटची एज लागली आणि सरळ ते डगआउटच्या दिशेने निघाले. ॲक्सेप्ट केलं की मी बाद आहे. अशी स्पोर्ट्समन स्पिरिट खूप कमी पाहायला मिळते.
कमी, फार कमी पाहायला मिळते. कारण इतक्या लवकर तरी कोणी कोणाची विकेट देत नाही आणि विकेट देणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. मॅचकडे वळणार आहोत. 8-1 खूप मोठ्या अडचणी वाढल्यात कारण दाबा धावपलकर येत नाहीयेत. विकेट वेगाने जातात. ओ सुंदर झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खाली क्विक आले होते. खूप चांगले प्रयत्न होते. सिंगल झाले कंप्लीट. चला पुढील चेंडू. दोघंही लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. जर लेफ्टी रायटी असतील ना तर थोडंसं डोकेदुखी असते. फिल्डिंग स्विच करायला लागते, शिफ्ट करायला लागते. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 1-10. चला ओव्हर ब्रेकमध्ये वळूया डीजेकडे. कमन डीजे. टाके 12-22 ची मॅच आहे. 12-22 म्हणजे 3 चौकारांची मॅच आहे. इकडून जर तुम्ही या मॅचकडे बोलाल तर हार्दिक मैदानाच्या आतमध्ये आणि हार्दिक आणि सौरभ दोघंही मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि आता पाहूया बंटी आल्यात. बंटीकडे फार मोठा एक्सपिरियन्स आहे. नायन सर याचं तुम्हाला माहित आहे. नाही हे बॅटल आहे ना हे 2 संघांमध्ये पण आहे आणि यंग टॅलेंट आणि एक्सपिरियन्समध्ये पण बॅटल आहे. मी बंटी बरोबर कांगारोमधून खूप वर्ष खेळलो. एक अव्वल दर्जाचा जुना चावल आपण त्याला बोलू शकतो. एका म्हणजे 1 हँडेड मॅचेस खूप वेळा त्यांनी जिंकवलेले आहेत आणि ते आम्ही आमच्या या डोळ्यांनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. परंतु आता कसं आहे यंग टॅलेंटलाच थोडी मुभा मिळावी, वाव मिळावी म्हणून ते थोडेसे बॅकफूटला आलेत की बाबा यंग टॅलेंटला ते सपोर्ट करतात की तुम्ही पुढे जा, तुम्ही गावाचं नाव रोशन करा. येस डेफिनेटली खूप चांगला उल्लेख. आणि यावेळी चेंडूला पाठीमागे निघून गेला बॅटची. येस आमचे ऑफिशियल पंच सांगतायत गंभीर सर पाठीमागे चेंडू निघून गेला. पहा नाही सर मॅचमध्ये मजा नाही येत कारण मोठे ब्लास्ट अजून एकही आलेले नाही आहेत. विकेट जातात. सिंगलचा खेळ चालू आहे पण त्यामधून मोठे फटके येणे गरजेचं आहे तरच तुम्ही या मॅचमध्ये थोडेफार पुढे येऊ शकता. कारण पाठीमागे भरपूर जाण्याचा प्रयत्न आतापर्यंत भरपूर पाठीमागे गेलेत. जवळपास फार मोठ्या दडपणामध्ये आहेत. लेफ्टच्या बाहेर. येस वाईट बॉल. 15 धापा धावपळ करतात. पुढचा बॉल रेडी आहेत. पुन्हा एकदा बंटी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. फेकी झाले. फलंदाज बाद. रनआउटच्या रूपाने आणखीन एक धक्का. JKCC सिनियर संघाला गॉन. थँक्यू डीजे. कौस्तुभ सर JKCC सिनियर टीमनी गिवअप केल्यासारखं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून गिवअप केल्यासारखं वाटतंय. कारण की आया राम गया राम हे चालू आहे. म्हणजे सगळ्यांना बॅटिंग मिळावी असं इंटेन्शन आहे. म्हणजे बघूया नेक्स्ट टुर्नामेंटसाठी कोणत्या बॅट्समनला आपण यूज करू शकतो की बाबा चला सगळ्यांना म्हणजे हा ट्रायल चालू आहे. नक्कीच खूप चांगला उल्लेख. आणि या अगोदर सुद्धा उल्लेख केला होता टॉसच्या वेळेला सचिन दादा यांनी खूप चांगला उल्लेख केला होता की यावेळी यापुढे आम्ही कधी दिसतील नाही दिसतील परंतु आम्ही आमचा खेळ करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार या स्पर्धेमध्ये. हा अहवाल खूप चांगला होता. JKCC सिनियर इन ॲक्शन आहे आणि JKCC ज्युनियर हे मागे उभे राहून ऑब्झर्व करतात कांगारू टीमला की जर कांगारू टीम आम्हाला लागली तर कोण कसा बॉलिंग टाकतोय, कोण कसा बॅटिंग करतोय, फिल्डिंगमध्ये कुठे आणि पंचांचा नोचा इशारा आहे. फिल्डिंगमध्ये कुठे गुंजाईश आहे, कुठे आपण ट्राय करू शकतो, अटॅक करू शकतो हे एकदम बारकाईने लक्ष देतात. कारण की याच्या पुढची मॅच त्यांच्याबरोबरच असेल जो हा सामना जिंकेल त्याचा. आणि त्यानंतर 8-10 दिवसांचा गॅप सोडून आपण त्यांच्याच दिशेने जाणार आहोत जिकडे आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये आहे. आता पाहूया ती स्पर्धाची आतुरता सर्वांना लागलेली असते. असे JKCC बिग बॅश लीग ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. नाही प्राईज 5 डिजिटमधून डायरेक्ट 6 डिजिटमध्ये जाणार आहे. तर हे प्राईज पेलवेल का टीमला हा पण एक मोठा प्रश्न आहे. सगळ्यांना त्याबद्दल म्हणजे इन्फॉर्म करायला लागेल की बाबा पहिला तुम्हाला 5 डिजिटमध्ये प्राईज मिळायची, आता यावेळेस तुम्हाला 6 डिजिटमध्ये प्राईज आहे. तर त्याच्यासाठी पण तुम्ही प्रिपेअर व्हा. नाही परंतु पहिला ज्यावेळी फॉर्म सुटला त्यावेळेला खूप चांगला त्यांनी उल्लेख केला. 16 संघांमध्ये त्यांनी ते काहीतरी गेम चेंज करण्याचा प्रयत्न केला होता. 16चे नाही झाले बरं 24 झाले. आणि आता पाहूया 3 दिवसांची ही स्पर्धा पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. JKCC म्हटलं की नाही सर तुम्हाला सुद्धा माहिती आहे पावसाळ्यामध्ये भरपूर क्रिकेट त्या मैदानावर होतोय
आणि ती स्पर्धा ना सर्वांना आतुरता लागलेली असते. ती स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येते. नाही, आता त्यामध्ये एक अजून बघण्यासारखं काय आहे की नारंगी प्रीमियर लीगमध्ये त्यांनी तलवारी आणल्या. आता JKCC प्रीमियर लीगमध्ये काय येतं आहे? तलवार येते, गदा येते, ढाल येते, की डायरेक्ट तोफखाने आणतायत? पाहूया आता काय येते. चर्चेचा विषय आहे. त्या अगोदर ह्या मॅचमध्ये फक्त औपचारिकता राहिले. येस, मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम कांगारू या संघाने. आणि पराभव छायत जात असताना JKCC सिनियर आपण सुद्धा खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला. चला दोन्ही कर्णधार लगेच या. 2 कॅप्टन्स रेडी. टॉससाठी या, लगेच या. ओके, चला त्या अगोदर मॅच समरी पाहणार. मॅच समरी 31